श्री स्वामी समर्थ. तर आज मी इथं आपणाला श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन कसे करायचे ते दाखवत आहे. तर प्रथम महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे पाण्याने, नंतर दुधाने व नंतर पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे. नंतर तांदळाचे अष्टदल कमल काढायचे आहे, त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचे आहे. नंतर त्यावरती महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. महालक्ष्मीच्या मूर्तीला पण हळद कुंकू अक्षदा पुष्प असे अर्पण करायचे आहे. व नंतर आपल्या हाताच्या 3 बोटांनी महालक्ष्मीच्या मूर्तीला खालून वरती असं कुंकुमार्चन करायचे आहे. आपण गुरुवारी पौर्णिमेला मार्गशीर्ष महिन्यात नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करत असतो. तर ही कुंकुमार्चन सेवा करताना मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः असं मंत्र म्हणत कुंकुमार्चन करायचे आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः.